विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलमचरं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुंडरीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव धुका पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकारायांची केली स्मरण हो या सगळे विद्येचे अधिकरण तेचे बंधू चरण श्री गुरुचे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ऐशियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधरा ऐशियाचा पदरधरा जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी जेण देव येईल घरा जेण देव येईल राचे धनी ऐसे पदराचे धनी ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धरी संत साधू ऋषी मुनी। जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो थोडा आवाज द्या। भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत। सेवेकरता निवडलेला अभंग तुमच्या आमच्यासारखेच एक संसारिक संत जनाबाईंचा अभंग आहे आणि आजचा अभंग हा ओवी प्रकारात मोडणार आहे। शक्यतो कीर्तनाला कोण ओवी घेत नाही आणि त्या ओवीचं दुर्भाग्य असं आहे जसं जातं विरलं तशी ओवी बी उरली। कारण प्रत्येकाच्या घरात घरघंट्या आल्या। घरघंट्या म्हणजे काय? आटाचक्क्या। कशाला आटाचक्की चालू असताना ओवी कोण म्हणते? पूर्वी जाती होती त्यावेळेला ओव्या गायच्या। सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक। निरूपणासाठी हा अभंग घेऊ नये का?
आणि मी असे अनवटच अभंग घेत असतो. यूट्यूबवर जर तुम्ही बघितले तर असे माझे अनवटच अभंग असतात, ज्यामध्ये अध्यात्म ओतप्रोत भरलेलं आहे, ज्यामध्ये आत्मोद्धाराचं साधन मानलेलं आहे. असे अभंग कितीतरी आहेत. ओवी प्रकारात मोडणाराचा अभंग आहे, पण ओवीच्या पाठीमागं जनाबाईंना जे सांगायचं आहे ना ते अलौकिक आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू येरेबा विठ्ठला. बऱ्यापैकी मौल्यांना ओव्या माहीत असेल, पाठ आहेत ना ओव्या, ही ओवी पाठ आहे ना बऱ्यापैकी. हा, जीवशिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू येरेबा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू येरेबा विठ्ठला. थोडा सर्व मायबापांना एक कळकळीची विनम्र सूचना देतो. आजच्या कीर्तनातनं सासू सुनेच्या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत. बेवडाची वात्रटिका ऐकायला मिळणार नाहीत. सासरा जावयाचे चुटकुले ऐकायला मिळणार नाहीत. व्हॉट्सअपचे जोक ऐकायला मिळणार नाहीत. भावबंदकी नाही, राजकारण नाही, काहीही नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतो ना तर पुढे गेल्यावर तुमचा भ्रम निराश होईल, म्हणून मी आधीच सांगून ठेवतो की माझ्या कीर्तनातनं तुम्ही ही अपेक्षा ठेवूच नका. आणि त्याच्या पुढे जाऊन एक छोटासा सल्ला देतो, कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा ठेवून आपल्या आयुष्याचं हास्य करून घेऊ नका. बस एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि सेवेला सुरुवात करतो. देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं. वाह, काय देवावर प्रेम करता तुम्ही. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हात वर करा बरं. क्या बात है. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हात वर करा. ज्याने ज्याने हात वर केलाय ते संसाराला वैतागलेत. घेऊन जा रे देवा. कारण चौघांच्या खांद्यावरनं जाणं म्हणजे देवाच्या घरी जाणं असा आपला भ्रम झालाय का नाही. मरण म्हणजे देवाच्या घरी जाणं हे बरोबर आहे. मरण म्हणजे देवाच्या घरी जाणं हे अगदी बरोबर आहे. पण कुठून मरण? देहानं मरण म्हणजे देवाच्या घरी जाणं नाही. आतून मरण म्हणजे देवाच्या घरी जाणं. मरण्याचे प्रकार दोन आहेत. आतून मरण्याला ध्यान म्हणायचं आणि बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणायचं. खूप सुंदर विषय. आतून मरण्याला ध्यान म्हणायचं. शरीर ज्या वेळेला प्रोसेसमध्ये जातं ना, मरणाच्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला शरीर जातं आणि प्रोसेस पूर्ण होते त्याला मृत्यू म्हणतात. आणि ज्या वेळेला परमात्म्याच्या दिशेने आत्मा वाटचाल करतो आणि ध्यानाची प्रोसेस सुरू होते आणि परमात्म्यापर्यंत पोचतो त्याला समाधी म्हणतात. आणखीन एक सोपी व्याख्या सांगतो भगवंताची. देव रामेश्वरात नाही, अयोध्येत नाही, पंढरपुरात नाही. बघा आम्ही काय म्हणतोय. ना मथुरेत ना कुठंच नाही. मग कुठं आहे परमात्मा? कुणाला म्हणावं? परमात्मा लांब शोधायची आईची गरज नाही. आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणावं. आत्मा परमावस्थेची प्रोसेस ज्यावेळेला सुरू करतो त्यावेळेला ते ध्यान होऊन राहतं आणि आत्मा परमावस्थेची प्रोसेस पूर्ण करतो आणि तो परमात्मा होतो त्याला समाधी म्हणायचं. माझं बोलणं कळते का?
आपल्याला जर जीवनामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आनंदानं जर जगायचं असेल तर प्रत्येकाला आत्म मेलं पाहिजे. संत महात्म्यांना तुम्हासारखाच प्रपंच आहे, तुम्हासारखा संसार आहे का नाही? सगळ्यांनाच. नात्रे असतील, तुकोबरे असतील, निळोबरे असतील, सर्व सर्व संत होऊन गेले. प्रत्येक संतांना जसा तुम्हा मला प्रपंच आहे तसं त्यांनाही आहे. पण ते आनंदात का राहत होते? ते आत्म मेलेले होते. आता सगळ्यांना प्रश्न पडेल, म्हणले महाराज आत्ममरण म्हणजे काय? उगीच बाहेरनं मरण कळतं आम्हाला. बाहेरनं मेलो की चौघांच्या खांद्यावरून आम्ही जातो. आत्ममरण म्हणजे काय? सोपं आहे. बघा, बाहेर आम्ही दुःख का भोगतो माहिती आहे का? आतली ज्यावेळेला आम्हाला ऑर्डर सोडतात त्यावेळेला आम्ही पूर्ण करण्याच्या नादात दुःख भोगतो. कोण कोण आहे आत? आतून मरण म्हणजे नेमकं काय? आतून मरण म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं, आतल्यांशी संबंध तोडणं, आतल्यांची आज्ञा मान्य न करणं म्हणजे आत्ममरण. म्हणजे आत कोण कोण आहेत? इच्छा आहे, वासना आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, हे आतच आहेत. आणि त्या ज्यावेळेला इच्छा व्यक्त करतात, हे पूर्ण करा, ते पूर्ण करा, आत्म ऑर्डर आली, आम्ही बाहेर ते पूर्ण करायला जातो. इच्छा कधी पूर्ण होते का? वासना कधी पूर्ण होते का? तर पूर्ण करण्याच्या नादात आम्ही आयुष्यभर नुसतं कर्म 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 करत असतो. सायासे करसी प्रपंच दिननिशे. रात्रंदिवस आम्ही आतल्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेर प्रयत्न करत असतो. म्हणून आम्ही दुःखी आहे. आतल्यांची कनेक्टिव्हिटी तोडली, इच्छेचं ऐकायचंच नाही, वासनेचं ऐकायचंच नाही, कामाचं ऐकायचंच नाही, त्यांचे संबंधच तोडून द्यायचा. बाहेर कर्म होईल का? जिथं आतलं संबंध संपला तिथं बाहेर कर्मही संपलं. जिथं कर्म संपलं तिथं सुखदुःख संपलं, पाप पुण्य संपलं. संत महात्म्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून का वाहत होता? आतल्यांची कनेक्टिव्हिटी तोडली होती, किंबहुना आतनं ते मेले होते. संत एकनाथ महाराज चेहऱ्यावरती आनंद इतका ओसंडून त्यांच्या व्हायचा. आणि प्रत्येक जण त्यांना ओळखताना आपण शांती ब्रह्म म्हणूनच ओळखतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अखंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून व्हायचा. शांती त्यांच्या चेहऱ्यावर असे प्रसन्न दिसायचे. राग हा प्रकारच नव्हता. 108 वेळा एक खळ थुंकला त्यांच्या अंगावर तरी त्याला काय बोलले नाहीत. अखेरीस तो खळ पाया पडला, म्हणले क्षमा करा महाराज. नाथराय म्हणतात, वेडायच का? तुझे पाय धरले पाहिजेत. ते लाजून चूर झालं. तुझे पाय धरले पाहिजेत का? तुझ्यामुळं मला गंगेचं 108 वेळा स्नान घडलं. पुण्यात माझ्या भर पडली. अजून थुंकलास तरी चालेल. कळायचंच बंद झालं. एवढंच नव्हे, एकानं चॅलेंज घेतलं की म्हणले एकनाथ महाराजांना मी राग आणून देतो. का? कोणाची चेष्टा केली तरी चालेल, पण बायकोची चेष्टा केली कोणाला खपत नाही. संत पंगत वाढत होती. नाथांची बायको गिरिजा, नाथराई संत पंगत वाढत होते. पंक्तीतून एक खळ उठला, आणि पाठीवरच जाऊन बसला. नाथांच्या बायकोच्या गिरिजेच्या पाठीवरच जाऊन बसलं. कसला राग आला असेल हो नाथांना? नाही आला. त्यांनी हळू सांगितलं, गिरिजे पडेल ग बाबा, सांभाळ. तू पाठीवरनं पडेल, सांभाळ. त्याच्या पुढची आमची आई, नाथांची पत्नी, काळजी करू नका. हरीला पाठीवर घेण्याची सवय आहे. हरी म्हणजे मुलगा. हरीला पाठीवर घ्यायची सवय आहे, नाही पाडत. ते खळानं उडी मारली, नाथांचं दर्शन घेतलं. अहो काय म्हणले? असाच आणखीन एक खळ आला. आणि जरा डिवचलं. काय म्हणले? नाथराय काय म्हणले? तुम्ही शांती ब्रह्म, चेहऱ्यावरनं तुमचा आनंद ओसंडून वाहतोय, बाहेर मात्र सुंदर दिसताय तुम्ही.
हा, खूप छान दिसताय. बाहेरनं एवढं चांगलं दिसतंय सगळं आहे, पण आतनं कसं आहे तुम्ही? मीच खोड काढली म्हणजे आतनं कसं आहे? पुन्हा नातराने स्मित हास्य दिलं. बाबा रे, देतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली. तो म्हणाला, काय? बाबा रे, तू मला काल ज्या वेळेला भेटायला आला होतास त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता. तो म्हणाला, बरं मग काय नाही म्हणले, तुझा हात पाहिला. हात पाहिल्यावर मला कळालं तू या आठवड्यात मरणार आहेस. नातराय काय म्हणले त्याला, तू या आठवड्यात मरणार आहेस. जसं मरणाची बातमी कळाली, मटकन खाली बसलं. कसं बसं उठलं आणि लटपटत घरी निघायला लागलं. नातराय म्हणते, थांब की रे बाबा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. कशाचं उत्तर ऐकताय म्हणली आता. मरणापुढं काय चालत. मौल्यांनो, समजा तुम्हाला कोणी सांगितलं 1-2-3 दिवसात तुम्ही मरणार आहे, असं कोण म्हटलं तुम्हाला? तुम्ही सोन्याचा भाव विचारायला जाल का? दादा लोक, समजा तुम्हाला कोण म्हटलं ह्या 3 दिवसात तू मरणार आहेस, जमिनीचा भाव विचारायला जाल का? बंगला बांधाय काढाल का? ज्यावेळेला सत्य कळतं ना, लक्षात आलं का, त्यावेळेला फूल प्रपंच लक्षात येतो. जगात सगळ्यात सत्य काय, तर तो मृत्यू आहे. जिथं जन्माला आलोय तिथं मरण हे ठरलेलं आहे, हे सत्य आहे. ज्यावेळेला खरं सत्य लक्षात येतं त्यावेळेला प्रपंच सगळा नाशिवंत प्रपंच तो फोल ठरतो. पटकन तो उठला आणि घरी निघाला. मृत्यूची बातमी कळायला बरोबर सांगितले कोणी मरण नाथांनी, त्यांचं खोटं असणार थोडंच. घरी गेलून बाजल्यावर आपल्या पलंगावर आडवंच पडलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, ते असं झालं. अहो, हातात चादरीच्या आत आहे का नाही ते बी कळेना, एवढं बारीक झालं ते मरणाच्या भ्यानं. 6वा दिवस उजाडला. हो, दारात गर्दी. आता मरणार आहे म्हणले संध्याकाळी. हो, मातम पसरलं. हजारोंची गर्दी त्याच्या दारात. म्हणले आता ही मरणार आहे. आणि बरोबर त्या संध्याकाळी नाथराय रस्ता काढत 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 त्याच्या घरी गेले. घरामध्ये गेले, ते पलंगावर शेवटचा श्वास मोजत होत. नाथराय म्हणले, काय बाबा, कसा आहेस? आतनं बाहेरनं बरा आहेस ना? तो खळ म्हणाला, महाराज, मेलेल्याला काय विचारत आहे आतनं बाहेरनं कसं? कळलं का माझं बोलणं? नाथराय म्हणाले, गड्या, काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. पण मी जे उत्तर देत होतो ना, तेच उत्तर तुझ्याकडनं मला ऐकायचं होतं. अरे, जो मेलाय आतनं त्याला काय विचारतोयस आतनं कसं आहेस? अर्थ कळला का? नाथराय आतनं मेले होते म्हणून बाहेर आनंद ओसंडून वाहतो. आतल्यांची कनेक्टिव्हिटी तोडणं म्हणजे मरण. त्यांची कनेक्टिव्हिटी तुटली, हो, आनंदच आनंद आहे. कामाच्या पूर्ततेसाठी मी प्रपंच करतोय, संसार करतोय. क्रोधाच्या पूर्ततेसाठी मी पुत्र संतती जन्माला घालतोय. हो, लोभाच्या पूर्ततेसाठी मी प्रपंच करतोय. मोहाच्या पूर्ततेसाठी आम्ही दरोडे टाकतोय कायदेशीर. भूमिका समजून घ्या. आणि हे जे प्रयत्न आहेत ना, ह्या प्रयत्नात एकच गोष्ट साध्य होते, ते म्हणजे दुःख. आणि ते दुःख जर संपवायचं असेल तर आतनं जे ऑर्डर येते ते कनेक्टिव्हिटी तोडून टाकणं म्हणजे मृत्यू. भूमिका समजून घ्या. बाहेरून मरणं प्रत्येकाला आहे, हे देह टाकणं प्रत्येकाला आहे. हो, पण या देहात असताना जो आतून मरतो ना, खऱ्या अर्थानं तो आनंद भोगत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. देवाच्या घरी जाण्यासाठी देहाची नितांत गरज आहे. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्यासाठीच भगवंताने या देहात तुम्हाला धाडले. या देहात देवाच्या घरी जाण्यासाठी. अर्थ कळला का? कारण या देहात जोपर्यंत येत ना तोपर्यंत तो कळत नाही. आणि तो कळण्यासाठी म्हणून भगवंतांनी जे वैभव दिले, ते वैभव हरिपाठात ज्ञानोबारांनी सांगताना सांगितले.
बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, 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 एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अन्य म्हणजे इतर योनीच्या ठिकाणी, इतर योनीच्या ठिकाणी बुद्धीचं वैभव नाही, ते वैभव दिले इथंच. नाथहरेने सुद्धा गोड प्रमाण दिले, नरदेहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. नराचा नारायण होण्याचा अधिकार, किंबहुना देवाला भेटता भेटता देव होण्याचा अधिकार भगवंतांनी या देहाला बहाल केलेला आहे. म्हणून देह टाकून देवाकडे जाता येत नाही, देहातच देवाकडे जाता येतं. देहात असताना देवाकडे जाणं किंवा देवरूप होणं याला दुसरं नाव आहे वैकुंठ. वैकुंठाची व्याख्या मी वेगळी केलेली आहे. चौघांच्या खांद्यावरनं मडण ह्याचं त्या स्मशानभूमीत जाळायचं. कुठं घेऊन गेला होता तर वैकुंठ धामात घेऊन गेलो. कुठे घेऊन गेलो होतो? त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. कुठल्या महाभागानं नाव ठेवलं कोणास ठाऊक. कारण वैकुंठ शब्द इतका गोड आहे, आम्ही हो भीतीदायकच करून टाकले ते वैकुंठ. म्हणजे वैकुंठाला जाणं म्हणजे मरणं. कारण मेल्यानंतर आम्ही फोटोच्या मागे लावतो वैकुंठवाशी. अरे देवा, अहो वैकुंठ अवस्था ही जिवंतपणे उपभोगण्याची गोष्ट आहे. जिवंतपणी तुकोबर आहे, देहासहित वैकुंठाला गेले म्हणजे याचा अर्थ काय होतो? देहासहित म्हणजे काय? देहात असतानाच वैकुंठमय झाले. कारण वैकुंठाचा अर्थ आधी समजून घेऊया. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. हा संस्कृत शब्द आहे. वय म्हणजे नाही, खरा त्याचा अर्थ शब्द असा आहे विकुंठ. वि म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. त्याचं वैकुंठ झालं. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. वैकुंठ, समाधी, मोक्ष, मुक्ती, निजधाम, परमपद ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत. घाबरू नका. एका अवस्थेची जी वेगवेगळी नाव आहेत. समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. आणि कुठेही लागू शकते, कुठेही. जिथं तुमची चित्त निर्विकार आहे, चित्तामध्ये हो आसक्तीचा लवलेश नाही. अर्जुना, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासीचा अर्थ काय? ज्याची आतली कनेक्टिव्हिटी तुटली तो. बायका पोरं टाकणारा संन्यासी नाही. समज दूर करा. बायका पोरं टाकणारा संन्यासी नाही. हा, ते दरिद्र आहे. का? बायका पोरं झेपायची त्याची ताकद संपलेली असते. हो,
मागण्या वाढल्या की त्याला पुऱ्या करता येत नाहीत म्हणून ते आपलं कपडे घालताना पळतं. नाही, अपतेष्टांशी संबंध तोडणं म्हणजे संन्यास नाही. आतले जे अपतेष्ट आहेत त्यांच्याशी संबंध तोडणं. मी आणि माझेपण विसरले जायाचे अंतःकरण, बाहेर नाही सांगितलं, अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. अर्थ कळला का? तसंच वैकुंठ आहे, तसंच समाधी आहे. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. भूमिका समजून घ्या. आणि तो आनंद उपभोगण्यासाठी, फक्त आनंद उपभोगण्यासाठी, फक्त सुख उपभोगण्यासाठी हा मनुष्य देह आहे. पण झालंय उलट. माणसाला कळतंय, समजते, लक्षात येते, पण ज्याला कळते तेच दुःख भोगते, ज्याला कळत नाही ते निवांत आहेत. खरं का खोटं आहे? म्हसरं दावणीला आहेत आणि हे रानात मरमर मरते त्यांच्या वैरणीसाठी. सुखच कळालं नाही आम्हाला. बघा, संत महात्म्यांनी जे सांगून ठेवले ना, ते कोणासाठी सांगून ठेवले? कळणाऱ्यांसाठी. एवढं सांगून सुद्धा आमच्या लक्षात येत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. येथे लगवीस बसू नये. कळतं ना आपल्याला, तरी बी नियम आहेत आपल्याला. कळून सुद्धा नियम. येथे लगवीस बसू ना कळत्यासाठी पाट्या नाहीत, कळत्यासाठी पाट्या आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. भूमिका समजून घ्या. संतांनी जे साहित्य लिहून ठेवलेलं आहे ते कळत्यांसाठी लिहून ठेवलेलं आहे. पण ते आमच्या लक्षात येत नाही. मोठं दुर्दैव आहे. आनंद उपभोगण्यासाठी, सुख उपभोगण्यासाठी, परमानंद पदावर जाऊन विराजमान होण्यासाठी तुम्ही आम्ही या मनुष्य देहात आलो. कोणाला कळले? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत हे कळत नाही या जन्मात, जर कळालं नाही अखेरच्या श्वासापर्यंत, तर मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. किमान या मनुष्य देहात आल्यानंतर ही कळावं तरी मी कशासाठी आलोय, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, हो हे किमान या जन्मात तरी कळायला पाहिजे. मी म्हणतो नका तुम्ही देव होऊ, नका परब्रह्माचे गाठ घेऊ, पण किमान एवढं जरी कळालं तर पुढचा जन्म सोपा आहे. भूमिका समजून घ्या. आणि या जन्मात येण्यापाठीमागचं प्रयोजन खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. असं आलो नाही, सहज आलो नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही मनुष्य देहात आहोत. भगवंताने अर्जुनाला सांगताना सांगितलं, अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी, ज्यार्थी सर्व जन्माच्या शेवटी म्हणतात त्यार्थी आपल्या पाठीमागे जन्म झालेले आहेत. आमचे किती झालेले आहेत? 83,99,999 हो जन्म योनी पालथ्या घालून अखेरीस या मनुष्य देहात तुम्ही आम्ही आलोय. बरं सहज आलोय का? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. दुरुणी म्हणजे 500,000 किलोमीटरवर नाही, अनंत जन्म पालथ्या घालून दुरोनी आलो मी गा. बरं हितपर्यंत येताना हो सहज नाही हो, दुःख झाले दारुण. रक्त बंबाळा झालोय आम्ही. पाय आमचे रक्त बंबाळा झालेत. यातना, दैन्य, दुःख सगळं भोगत भोगत तिथपर्यंत आलो. मी सुरुवातीला सांगितलं, मनुष्य जन्म फक्त सुख उपभोगण्यासाठी, इतर योन्या फक्त आणि फक्त दुःख उपभोगण्यासाठी आहेत. सगळं दुःख भोगत भोगत इथपर्यंत आलो. पण इथपर्यंत असंच आलो नाही, पाठीमागच्या जन्मामध्ये या ना त्या माध्यमातनं संतांचा संग घडला असावा, कानावर परमार्थ पडला असावा, आमच्या हातून पुण्यकर्म घडला असावं, आणि सगळ्यांचा पुण्याचा संचय होऊन मग तुम्हाला मनुष्य देह मिळाला. असा नाही मिळाला, असा नाही मिळाला. लक्षात ठेवा. एक गोष्ट सांगतो,
बुद्ध झाडाखाली बसले होते. छान त्यांचा आश्रम होता आणि त्यांचे तरुण शिष्यवर्ग असं पुढे बसले होते. छान सोनेरी सकाळ होती, छान सोनेरी किरणं पडली होती आणि त्या झाडाखाली चर्चा चालली होती. बुद्ध पारावरती बसले होते आणि खाली सगळं त्यांचा तरुण शिष्यवर्ग बसलेला होता. त्यातल्या एका तरुणानं बुद्धांना प्रश्न विचारला, स्वामी एक प्रश्न विचारू. ते म्हणाले, अरे विचार की. तरुण शिष्य बुद्धांना म्हणाला, मी एक प्रश्न विचारू. आणि बुद्ध म्हणाले, विचार. स्वामीजी, मी मनुष्य योनीत कसा आलो? मनुष्य योनी मला प्राप्त होण्यापाठीमागचं कारण काय तेवढं मला सांगाल का? बुद्ध अंतर्यामी होते. चुळबुळ करू नका, मला माहित आहे गरम होतंय, पण ज्याचं लक्ष केंद्रित आहे ना, जो एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करतोय ना, त्याला काहीच जाणवणार नाही. ज्या अर्थी तुम्ही चुळबुळ करताय त्या अर्थी तुमचं एकाग्र मन नाही झालेलं अजून. आलं का लक्षात? आणि त्यात आल्यापासून तोंड मुरडत आहे बघतोय मी. कुठला महाराज धरून आणलाय? दुसरं काय कीर्तनकार मिळाले नाहीत का? जरा हसवावं, नाहीतर काय काय लावले आल्यापासून, बोर केले बाबाने. असू द्या, करा सण 1.5 तास अजून. नाही पुढल्या वर्षी बोललो तरी चालेल, काय अडचण नाही. पण तुम्ही म्हणताय तसं मी विनोद करणार नाही. आणि राहुल, आणखी दुखणं सांगू माझं काय, मला एकदाच बोलवतात, परत बोलवत नाहीत. कारण ते युट्यूबवर जरा देखणा दिसतो ना मी. आता कसं दिसतो माहित नाही, पण जरा युट्यूबवर जरा छान दिसतो. कॅमेरे बिमेरे असतात, टीव्हीला जरा मेकअप करून आम्हाला बसवत येते. त्यामुळं सगळ्यांना वाटतं लय भारी दिसतंय, बोलवा एकदा बोलवतात पुन्हा बोलवतच नाही. नग पेडा ही लय बोर करते. असो, बुद्ध अंतर्यामी होते. त्यांनी त्या तरुणाकडे पाहिलं आणि डोळे मिटले. डोळे मिटल्याबरोबर तरुणाच्या मागच्या जन्मात बुद्ध गेले. तो तरुण मागच्या जन्मी कोण होता हे बुद्धांनी पाहिलं. डोळे उघडले आणि त्या तरुणाला त्याची कथा मागच्या जन्माची सांगायला सुरुवात केली. बाबा रे, गेल्या जन्मी तू हत्तीच्या योनीत होतास. मनाचा कान करून ऐका. गेल्या जन्मी तू हत्तीच्या योनीत होतास, आनंदाने जगत होतास. ती योनी सुद्धा तुला अनंत प्रयासाने मिळालेली हत्तीची योनी. तू आनंदात राहत होतास. दुर्दैवानं ज्या जंगलात तू राहत होतास त्या जंगलाला आग लागली, वणवा पेटला. हो, प्रचंड मोठी आग लागली आणि सगळे प्राणी जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. त्यात तू सुद्धा पळायला लागलास जीव वाचवण्यासाठी. तुझ्याबरोबर सगळे पळत होते, तूही पळत होतास. पळता पळता प्रसंग असा झाला, एका अणकुचीदार लाकडावर तुझा पाय पडला. पळताना तुला वेदना असह्य झाल्या, तू थांबलास आणि ज्या पायाला लागले तो पाय तू वरती धरून थांबलास. असा का पाय तुला टेकता येईना, पाय असा वरती धरून थांबलास. पाठीमागून सगळे प्राणी पळत होते, त्यात एक छोटासा ससा देखील होता. तो ससा पळत पळत आला आणि तुझ्या पायाच्या निवाऱ्याला थांबला. तुझ्या पायाच्या निवाऱ्याला थांबला. तू पाहिलंस आपल्या पायाच्या निवाऱ्याला हा ससा थांबलेला आहे. चुकून जरी पाय ठेवला तर तो ससा मरणार आहे. हो, हा मरू नये. त्या सशाबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली, नाही का, प्रेम निर्माण झालं. तसाच पाय तू वरती धरून ठेवलास. तुझा पाय आकडला तरी तू पाय ठेवला नाहीस का, तर तो मरू नये म्हणून. अखेरीस वणवा पेटत 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 तुझ्या जवळ आला. सश्यालाही त्या वणव्याची धग लागली. ससा तिथून पळून गेला. पण तो वाचावा म्हणून तू पाय वरती धरून राहिलास, त्यामुळे तुझा पाय आकडला, तुला पळता येईना आणि त्या आगीत तू जळून भस्म झालास.
मेलाच तू त्या आगीत. तो शिष्य म्हणाला, मग मला मनुष्य जन्म कसा मिळाला तेच सांगतो तुला मी. गेल्या जन्मी त्या सशाबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये, त्या जीवाबद्दल तुझ्या अंतःकरणामध्ये दया, करुणा, प्रेम निर्माण झाले. आणि शेवटचा श्वास त्याचाच तुझा गेला. त्यामुळं हा मिळालेला तो मनुष्य जन्म त्याचा परिणाम आहे. अर्थ कळला का? हे सहज मिळालेलं नाही. आमच्या हातून पाठीमागं करुणा घडलेली आहे, प्रेम मिळालेलं आहे. लक्षात आलं का? त्यामुळे हा मनुष्य जन्म मिळाला, उगीच नाही मिळाला. बरं, हा मिळाला तो मिळालाय, पण इथपर्यंत येण्यासाठी किती सायास घ्यावं लागलं. ज्ञानोबा सुरू सांगतात, भगवंता या योनीत येईपर्यंत मला किती त्रास सहन करावा लागला माहित आहे का? का? संत महात्म्यांनी, साधू ऋषींनी सांगून ठेवलेला आहे, इतर जन्मात तो मिळत नाही, तो मिळतो याच जन्मात, मनुष्य देह जन्मात. मग इथपर्यंत येण्यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग. कष्ट होता ती जीवाची. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर पडिले दूर देशी. मजा आठवे मानसी. पडिले दूरदेशी म्हणजे आफ्रिका, फ्रान्स, जपान. मग कुठं? या मनुष्य देहामध्ये दूर देशात धाडलेस भगवंता, तुझ्या प्राप्ती करता धाडलेस. तू जर या जन्मात सापडला नाहीस, मिळाला नाहीस, कळाला नाहीस, तर पुन्हा मात्र या दुःखाच्या राहटगाडग्यात मला पिचावं लागेल. हो, खूप त्रास होईल त्याचा भगवंता. भेट रे बाबा. जनाबाई सुद्धा त्याच भूमिकेतनं तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता काय मंडळींना प्रश्न असा निर्माण होईल, त्या जन्मयोनीचा आणि जनाबाईच्या आजच्या अभंगाचा काय संबंध? बरोबर आहे ना? का अभंग कुठला आहे? सुंदर माझे जाते गे, फिरते बहुतेके. बरोबर आहे ना? जरा एक गोष्ट मला सांगा, जनाबाईंनी ही जी ओवी लिहिली आहे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, जातं कोणाकोणाच्या घरी? आता कोणाकोणाच्या घरी जात आहे? सगळ्यांच्या घरी आहे. अजून दळता तुम्ही? भाग्यवान आहे. आमच्याकडची जातीच संपली. जातं म्हणजे काहीच काही माहित नाही. का? पूर्वी दळायचं काम माऊल्यांच्याकडे होतं. दळणं काढणं सगळं माऊल्या करायचं. त्याच्यानंतर ते काम आलं आपल्याकडं. सरपंच कुणीकडे निघालाय? येतो दळून. आणि पाटील तुम्ही येतो कांडून. त्याच्यानंतर आपली जबाबदारी संपली. हो, आणि घरातच चक्की आली. मला एक गोष्ट सांगायची आहे, जनाबाई परमपदाला पोचलेली माऊली. नामदेवरायांनी जनाबाईवरती अभंग लिहिले.
म्हणजे जनाईची साधना केवढी श्रेष्ठ आहे बघा. नवही द्वारे भेदुनी दशम द्वारा गेली जनी, नामा म्हणे जनी पाहे विठ्ठल द्वारी उभा आहे. कुठल्या द्वारी? पंढरपुरातल्या महाद्वारी नव्हे. हो, इथं एक महाद्वार आहे, त्याला दशमद्वार म्हटले. जनाईची साधना इतकी श्रेष्ठ होती हा की तिचा रोम रोम, ती सोडा हो, तिचा रोम रोम परमात्ममय झाला होता. आता हे सांगण्यासाठी रोम रोम परमात्ममय कसा असतो हे सांगण्यासाठी म्हणून एक दृष्टांत आहे. जनाबाई उच्च पदाला पोचलेली, परमपदाला पोचलेली, किंबहुना नामदेवराय ज्ञानोबरायन इतकं हो ज्ञान प्राप्त असलेली जनाई. जनाईची ख्याती पोचली कबीरांपर्यंत. आणि जनाईचा अलौकिक साधना पाहून कबीरांना आनंद झाला आणि जनाईंना भेटावं या उद्देशानं कबीर युपीतनं पंढरपूरला आले. पंढरपूरमध्ये विचारलं संत जनाबाई कुठं राहतात? त्यांनी सांगितलं गोपाळपुरात. गोपाळपुरात गेले संत कबीर. त्या गोपाळपूर गावामध्ये 2 बायका भांडत होत्या. हो, गौऱ्यावरनं. गौऱ्या म्हणजे कळल्या का? शेण्या. तुम्ही काय म्हणता इकडे? गौऱ्या म्हणता वे? हां, बरं झालं. त्या गौऱ्यावरनं जनाबाई त्या 2 बायका भांडत होत्या. कबीरदास जाऊ दे म्हटलं, काय आपल्या बायकाच्या भांडणात पडायचंय. ती एक बाई ती भांडणं बघत होती. कबीरदास तिथे गेले आणि विचारलं, काय हो म्हणले, संत जनाबाई कुठं राहतात? ती म्हणली, कोण कोण? संत जनाबाई? हो. ती काय भांडती या? एवढ्या परमपदाला पोचलेली जनाबाई गौऱ्यासाठी भांडत्या म्हणल्यावर जरा कबीरांना बी शंका आलेला, का कुणाला भेटायला अवघड झालं. तिथं गेले. काय म्हणले, तुमच्या दोघीपैकी जनाबाई कोण? जनाबाई म्हणले, का रे बाबा, मीच की, बोल. अहो म्हणलं, तुम्ही गौऱ्यासाठी भांडताय, तुम्हाला भेटायला मी एवढ्या लांबून आलो आणि वेगळं चित्र दिसते. का रे बाबा, मी भांडून ये का? ज्या अर्थी देहात आले त्यामुळे मला प्रपंच आहे, मला संसार आहे, करायलाच पाहिजे. मी मस्त ब्रह्मपदाला पोचले म्हणून काय संसार टाकून देऊ? आमचा भ्रमच वेगळा आहे संतांकडे बघण्याचा, खरं सांगतो. हो, 2 शब्द बोलायला आलं, जर्रा कळायला लागलं, 4 अभंग पाठ झालं, कामधंद सोडून आम्ही लगेच कीर्तनकार होतो. का? ते आम्हाला लाज वाटतं काम करायला. ते काम करायला मला लाज वाटते, लक्षात ठेवा. कबीरांना सुद्धा एकानं प्रश्न विचारला, काय म्हटलं, तुम्ही तुमच्याकडे अलौकिक ज्ञान आहे, तुम्ही परमपदाला पोहोचलात, हो, एवढं प्रचंड तुमचं जहाल साहित्य आहे, हे सगळं केलंय म्हणलं तुम्ही, तुम्हाला काम करायची गरज काय? तुम्हाला शेले विणायची गरज काय आहे? शेले विणायची. संत कबीरांनी त्या शिष्यानं उत्तर दिलं, बाबा रे, माझं सोड, मी क्षुल्लक आहे, माझं शेले विणणं एवढं महत्वाचं नाही. या ब्रह्मांडाचा मालक जो आहे ना, परमपिता पांडुरंग, तो ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला काय कमी आहे? त्याला काहीच कमी नाही. हो, पण तो सुद्धा सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यापासून सकाळपर्यंत 24 तास 12 महिने या सृष्टीचा शेला विणतोय. त्याला काय कमी आहे म्हणून तो विणतोय? तो जर कर्मात मागं पुढे राहत नसेल, मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या विदू बोले, मी हलविल्या प्राणो हरे जो जगाशी चालिता, हे सगळे सूत्र तो चालवतो. सूत्रधारी सूत्रधारी, बाहुली नाचवी सभे भीतरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे. तो सूत्रधार जर आपलं सूत्र सांभाळत असेल तर मी साधा विणकरी एक, मी का करू नये, मी का लाजावं? हा कर्मयोगाचा सिद्धांत संतांनी सांगून ठेवला आणि प्रत्येक संतांनी आधी कर्म केले, हो, नंतर उपदेश केलाय.
कर्मापासून कोण लांब पळालेलं नाही. भूमिका समजून घ्या. जेवढे म्हणून संत महात्मा होऊन गेले ना, त्यांनी संसार केलाय. आणि कसा केलाय? नेटका केलाय. तुमच्या आमच्यासारखा दळबदरी नाही केला. भूमिका समजून घ्या. तसं जनाबाई कबीरांना म्हणाले, मी का भांडू नये का? आपण भांडता का? हे तुमच्याच कशावरनं गौऱ्या? कशावरनं म्हणजे? थांबा म्हणले, आलायच बाबा तर एक काम कर, न्याय निवाडा तूच कर. म्हणजे तुमच्या गौऱ्या कशावरनं ओळखायच्या? जनाबाई म्हणाले, एक काम कर, प्रत्येक गौरी घे, कानाला लाव, त्यातनं जर विठ्ठल विठ्ठल नाम आलं ती गौरी माझी. कबीराने ठीक आहे मान्य केलं. कबीराने शेणी उचलायची, गौरी उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल 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 विठ्ठल, त्यातनं आवाज यायचा. ती शेणी बाजूला. प्रत्येक शेणीतनं विठ्ठल नामाचा गजर आला. सगळ्या शेण्या जनाबाईच्या झाल्या. मला सांगायचं आहे काय? सांगतो तुम्हाला. जनाबाईच्या स्पर्शानं थापलेल्या शेणीतनं जर विठ्ठल नाम येत असेल तर तिचा रोम रोम परमात्मा रूपानं भरलेला आहे का नाही? त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. ज्यावेळेला वैखरीचं नाम परेला पोचतं त्यावेळेला सर्व रोम रोम विठ्ठल नामाचा गजर करत असत. वैखरीचं नाम. भूमिका समजून घ्या. वाल्मिकांनी रामायण लिहिलं, नारदाने सुरुवातीला वैखरी दिलं, राम 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 राम. पण ते राम राम इतकं खोल गेलं, इतकं खोल गेलं, राम राम संपलं. ज्या सुखाचं वर्णन वाचनही करता येत नाही ती अनुभूती ज्ञानोबाने सुद्धा सांगितलेली आहे. शब्दे विण संवादू भुजे विणानुवादू ते तव कैसे निगमे परिही परेचे बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे. एकूण वाण्या 4 आहेत. परा पश्यंती मध्यमानी वैखरी. वैखरी म्हणजे आपण बोलतो ती वाचन, जे गातो बोलतो त्याला वैखरी म्हणतात. परावाणी ही सर्वश्रेष्ठ वाणी आहे. पण ज्ञानोबा सांगतात जिथं परावाणी सुद्धा मौन झाली अशा अवस्थेला गेल्यानंतर जी अनुभूती येते ती थोर आहे. हीच अनुभूती जनाबाईला देखील आली होती. ते सुख काय सांगू वाचा बोलता नये, ही अनुभूती येऊन देखील संत महात्मे प्रपंच करत होते, संसार करत होते. बरं का करत होते? तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. त्याने जर प्रपंच टाकला तर आम्ही प्रपंच टाकणार. ते प्रपंचात होते पण गुंतलेले नव्हते. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. भूमिका समजून घ्या. त्यांचा संसार आणि आपला संसार दिसताना जरी सारखा दिसत असला तर असताना तो वेगळा आहे. हे भूमिका लक्षात ठेवा. माझं बोलणं कळते का? एक छोटंसं उदाहरण देतो. एका बाजूला 2 पोलीस एका चोराला घेऊन निघाले. एका बाजूला 2 पोलीस एका चोराला घेऊन निघाले होते. या बाजूला 2 पोलीस एका कलेक्टरला घेऊन निघाले होते. दिसताना दृश्य सारखं आहे. दिसताना दृश्य सारखं आहे. आता मला उत्तर द्या, चोराच्या ताब्यात पोलीस आहेत का पोलिसांच्या ताब्यात चोर आहे? पोलिसांच्या ताब्यात चोर आहे. आता इकडं पोलिसांच्या ताब्यात कलेक्टर आहे का कलेक्टरच्या ताब्यात पोलीस आहेत? कलेक्टरच्या ताब्यात पोलीस आहेत. दिसताना दृश्य एकच आहे पण असताना वेगळा आहे. तसं संत महात्म्यांच्या ताब्यात इंद्रिय आहेत आणि आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहे. बोलणं कळलं का? दिसताना संतांचा प्रपंच आणि आपला प्रपंच सारखा वाटतो पण ते गुंतलेले नसतात. का? इंद्रिय आणि विषय त्यांच्या ताब्यात आहेत. ते मालक आहेत आणि विषय आणि इंद्रिय त्यांचे गुलाम आहेत. आम्ही इंद्रिय आणि विषयांचे गुलाम आहोत आणि इंद्रिय आणि विषय आमचे मालक होऊन बसलेले आहेत. म्हणून आम्ही दुःख बघतोय. विठ्ठल जनाबाईचा प्रपंच तसाच आहे. एवढी परमपदाला पोचलेले जनाबाई दगडाला सुंदर माझे जाते की म्हणते. काहीतरी जरा विचार करण्यासारखा भाग आहे. दगडाला सुंदर का म्हणते ती?
जरी जातं माहीत असलं तरी थोडंसं वर्णन करतो. एक दगडी तळी असते गोल, त्याला मध्ये आरी असते आणि ती तळी टाके मारलेले असतात. खरबुडीत केलेला तो दगड असतो. त्या आरीवरती दुसरी एक तळी पालथे टाकतात. ते वरच्या तळीला छिद्र असतं. बरोबर ते छिद्र आरीवरती जाऊन बसतं आणि वरच्या तळीला एक खुंटी असते. ती खुंटी धरून जातं फिरवलं, त्यात धान्य टाकलं की तिचं पेटून बाहेर पडतं. कळलं का आता? कळ. आता मला सांगा, टाक मारलेल्या दगडाला जनाबाई सुंदर माझे जाते ग म्हणते, काय अर्थ आहे का हो? एवढं तकलाद आहे का ते? काय सौंदर्य दिसलं जनाबाईला जात्यात त्या? दुसरी वस्तू नव्हत्या सुंदर म्हणायला, तीच का वस्तू सुंदर दिसली? जनाबाईंनी ते जे वापरले ते प्रतीक वापरलंय, पण सांगायचं आहे वेगळं. आता माझ्याकडे लक्ष द्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक, हे जात लक्षात आहे ना? आता माझ्याकडे लक्ष द्या, हे जात विसरा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक. अर्थ कळला का? आम्ही ह्याच जात्यात अडकलो आतापर्यंत. पण हे जे हे सुंदर आहे ना, प्रत्येकाला बघा, प्रत्येकाला मी देखणाच आहे असं वाटतं. उडदाच्या दाण्यावाने काळं जरी असलं तर त्या आरशा पुढे जाऊन थटतेच. म्हशीनं पाय दिलेलं नाक का असं ना, त्याला वाटतं माझ्यासारखं चाफेकडे नाक दुनियेत कोणाचं नाही. जनाबाईंना तुमची खोड माहीत आहे. सुंदर माझे जाते गे पांडुरंगा, हे माझं देखणं शरीर आहे ना, हे निघाले. कुठे निघाले? 84च्या फेऱ्यात फिरते बहुतेके. हो, अर्ध आयुष्य काळानं खाल्लं. हो, अर्ध किती आहे माहित नाही पुढचं. तोपर्यंत काय कर, गती कर. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, हे जाते विसरा. बघा, संतांनी परमार्थ सोपा करून सांगितलाय. हो, पण इतका बी सोपा करून सांगितलेला नाही की त्याची किंमत कमी व्हावी. माझं बोलणं कळलं का? इतका बी सोपा करून नाही सांगितलं त्याची किंमत कमी व्हावी. ज्ञानोबरायांनी करतळे आवळे तैसारी सांगितलंय, नाही असं नाही. हो, पण इतका बी सोपा करून नाही सांगितलेला. एक मराठीत म्हण आहे बघा, ज्ञानबाची मेक. मेका मारून ठेवल्यात. का मेका मारून ठेवल्यात? सहज जर कळालं त्याला किंमत राहणार नाही. भूमिका समजून घ्या. म्हणून नात्र सांगताना सांगतात, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणे तो सद्गुरूचा बेटा. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय हे मर्म कळत नाही. आजच्या अभंगाचा जो अर्थ निघाला, तो अर्थ कुणी काढला माहित आहे? माझ्या परंपरेचे अध्वर्यू, माझे सद्गुरू, माझे जन्मदाते जनार्दन महाराज वसंत गडकरांनी हा अर्थ काढलाय. कुणाचं धाडस नाही होत या अभंगावरती बोलायचं, पण सुंदर माझे जाते हे चिंतनातनं त्यांनी तो अर्थ सांगितलेला आहे. इतका गोड अर्थ आहे तो. सुंदर माझे जाते गे निघाले, 84च्या फेऱ्यात निघाले. का? अज्ञान, अहंकार, झापड आली डोळ्यावर. त्यामुळं कळे ना मी कोण आहे, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय. आणि भगवंता, हा जन्म जर हातातनं निसटला तर पुन्हा ह्या जात्यात हा दाणा अडकणार. हो, अरे पिसणार तू. अर्थ कळला का?
असाच एक प्रसंग संत कबीरांवरती आला. चलती चकी देख के दिया कबीरा रो, चलती चक्की देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बचान को, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना, सुमिरन कर ले मैंने बिना बीती उम्र जान के, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना, चलती चकी देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचान को. संत कबीरदास पहाटे पहाटे स्नानाला निघाले होते गंगेच्या. गावातून पलीकडे जात असताना गावात एक माऊली जात्यावर दळण दळत होती आणि दळण दळता दळता त्याच्यावरती खूप छान ती ओवी गात होती. पडपड पावसा उन्हात कडतय, उन्हात काय बाई उकाडतय, उन्हात काय बाई उकाडतय, पावसाचं काय बाई चिडचिडतय, घररम खूप छान गात होती. कबीरदास ती ओवी ऐकून थांबले. थोड्या वेळानं काय झालं माहितीये का, त्या माऊलीकडचा ओव्यांचा स्टॉक संपला. ओवी बंद झाली आणि एकच आवाज कानावर पडला. कुठला माहिती का, घार घुर घार. जसा जात्याचा आवाज पडला तसं कबीर रडायलाच लागला. ऐका रे बाळा, ऐका ऐका, काय झालं, लईच हसते आजी. हा घरघर आवाजानं हसायला लागले. इथं कबीर रडायला लागले तर म्हातारे असते. कमाल झालं, सगळं उलटच आहे. असो, योगायोगानं त्यांचे सद्गुरू रामानंद स्वामी आले. कबीरा का रडतोस रे? कबीराने सद्गुरूच्या हाताला धरलं. जिथं दळण चाललं होतं तिथे घेऊन गेले. प्रसंग असा होता, सुपात धान्य होतं आणि ती जातेवरती ती माऊली काय करायची, सुपातलं धान्य त्या जात्यात टाकायची, फिरवायची जात, त्याचं पीठ होऊन बाहेर पडायचं. कबीर म्हणाले, सद्गुरुनाथा, हे सुपातले दाणे जात्यात जात आहेत आणि त्यांचं पीठ होऊन बाहेर पडते. कळलं का नाही? तुम्ही आम्ही सुद्धा आता सुपात आहोत. कुठं होतात आपण? सुपात आहोत. आणि काळजी करू नका, प्रत्येकाला जात्यात जायचं आहे. कोण थांबायला आला? प्रत्येकाला वाटते कुठलं जात्यात जातोय आम्ही, मी का मारणार आहे वे? प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा आहे. नाही, प्रोसेस मध्ये प्रत्येक जण आहे. मरणाचा प्रोसेस कधी सुरू झाले माहितीये का? आईच्या उदरातून बाहेर पडलो आणि मरणाची प्रोसेस सुरू झाली. ती प्रोसेस पूर्ण होते सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं. हो, आणि ते यंत्र मी मनगटावरच बांधून ठेवले साक्षीला. टिक 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 टिक. घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे. टिक 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 प्रोसेस मध्ये सुपात आहे, जाणार आहे जात्यात. कबीरदास म्हणाले, सद्गुरुनाथा, सुपातले दाणे जात्यात गेले, त्यांचं पीठ होऊन बाहेर पडते. ते म्हणले, बरं मग हा माझा जो दाणा आहे ना, हो, तो अनमोल आहे. 84च्या जात्यात जर हा दाणा अडकला तर त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. मला माझं पीठ करून घ्यायचं नाही, म्हणून मला रडा आलं. काय थोर विचार आहे तू. आम्हाला कधी आलं रडही असलं? बघा, संतांनी मृत्यू डोळ्यासमोर ठेवला, आयुष्याची क्षणभंगुरता लक्षात ठेवली, म्हणून हो
त्यांनी अव्यक्त परमात्मा प्राप्त केला. आम्हाला मरणच आठवत नाही. सायासे करसी प्रपंच, तेवढं फक्त आम्हाला आठवतं. कबीरदास म्हणले मला माझं पीठ करून घ्यायचं नाही सद्गुरुनाथा. सद्गुरुनाथ म्हणले काळजी करू नकोस, हो जरा जात्याकडे बघ बरं. बघितलं, जात कुणाच्या जीवावर फिरते रे? कबीर म्हणाले सद्गुरुनाथा जात आरीच्या जीवावर फिरते. बेस कोणाचा आहे? आरीचा आहे. आरीच्या जीवावर फिरते असं? हो, जरा आरीच्या बुडाला बघ बरं. कबीराने आरीच्या बुडाला बघितलं तर त्या आरीच्या बुडाला 5-6 दाणे चिकटलेली होती. सद्गुरू म्हणाले कबीरा त्यांचं पीठ झालंय का रे? म्हणले नाही. का? त्यांनी बूड सोडलं नाही. ज्यांनी बूड सोडले त्यांचं पीठ झाले. कबीरा माझ्या 84च्या जातीचा आरी माझा पांडुरंग आहे, त्याचे पाय धरून ठेव, पीठ होणार नाही. पाय जर सोडलेस ना तर पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. चित्ती तुझे पाय डोळा, भूमिका समजून घ्या. चित्तामध्ये अखंड त्याचे जर पाय असतील, अखंड त्याचं जर बुड स्मरणात असेल, कशाला पीठ होईल? अर्थ कळला का? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दुसऱ्या चरणात जनाबाई इतकं सुंदर उदाहरण देते. जेव शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, जीव 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 शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. रावणी माझी बोले तू ये रे बा विठ्ठला, रावणी माझी जीव शिवदोने खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावणी 5 बोटे तू ये रे बा विठ्ठला. जीव आणि आता नेहमीच्या आपल्या घरच्या जात्याला किती खुंटे असतात? एकच. जनाबाईच्या जात्याला 2 खुंटे आहेत. आता हे जात ध्यानात ठेवू नका. ह्या जात्याला, ह्या निघालेल्याला किती खुंटे आहेत? 2. कुठल्या कुठल्या? एक जीव आणि एक हे दोन्ही बी शाभूत आहेत तोपर्यंत पांडुरंगा ये. ह्यातली एखादी जर खुटी निकळली तर हे जात सांदीला. कळलं का? हे जात सांदीला म्हणजे टेकवून ठेवतात. हे बघा असं असतं, ढकलेल तिकडं पडतो. का? खुटी निकळली. हे समोर दिसते ना, हे जीव आहे. हो, पण ज्या शक्तीनं हे महाराज बोलते, हो ती शक्ती पुरवणारा कोण आहे या जीवाला? तर तो शिव आहे. जीव शिव दोन्ही खुंटे गे. आणि आपला संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. त्यांनी द्वैत मांडलंच नाही. ज्ञानोबर असतील, तुकोबर असतील ना, तर त्यांनी द्वैतच मांडलं नाही. इतर संप्रदायाचा मी अभ्यास केलेला आहे. इतर संप्रदायामध्ये ज्ञानाधिष्ठित मार्ग सांगितलाय. मी दोष देतो अशातला भाग नाही. आहेतच, मुळात ते ज्ञानी आहेत, वादच नाही. पण त्यांनी जे करून ठेवलं ते बुद्धिजीवींसाठी, ज्ञानियांसाठी, हो सज्ञानांसाठी ते करून ठेवलं, ते लिहून ठेवलं. तुम्हासारख्या प्रापंचिक जीवानं काय करावं? बघा, त्या अलौकिक परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी, तो कळण्यासाठी, तो लक्षात येण्यासाठी प्रथम या विश्वामध्ये हो गीतेला जन्माला घातली कोणीतरी व्यासाने. व्यासाने गीता लिहिली. त्या गीतेवरती पहिलं भाष्य कुणी केलं या जगतामध्ये?
आद्य शंकराचार्यांनी. आद्य शंकराचार्यानंतर गीतेवरती भाष्य करणारे कोण कोण आहेत? रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, अष्टावक्र यांनी गीतेवरती भाष्य केलं. अलीकडे कोणी कोणी भाष्य केलं? श्रीला प्रभुपाद स्वामी माहित आहेत का? इस्कॉनचे, की ज्यांनी जगतामध्ये म्हणजे या पृथ्वीवरती जेवढे म्हणून देश आहे त्या प्रत्येक देशात कृष्ण मंदिर उभं केलं. एकट्या पाकिस्तानात 16 कृष्ण मंदिर आहेत. काय डेअरिंग आहे बघा. त्यांनी देखील गीतेवरती भाष्य केलं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्था कोणाकोणाला माहित आहे? ओम शांती. अलग लक्षात. त्याचे जे फाउंडर आहेत ब्रह्मा बाबा, लक्षात आलं का? त्यांनी गीतेवरती भाष्य केलं. आणि कोणी भाष्य केलं? ओशोंनी. ओशो कोणाकोणाला माहित आहेत? ओशो म्हणजे कलियुगातला द्रष्टा संत. ओशो म्हणजे धगधगती ज्ञानाची मशाल. ओशोने जर सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवतो, मान्य करायचं. मान्य का मान्य करायचं? ते पटवून देणारी व्यक्ती आहे. सूर्य पश्चिमेला कसा उगवतो खूप दूरचं ज्यांना दिसतं. एवढंच नव्हे, ज्यांना विवेक दृष्टी लाभलेली आहे, ज्यांना दिव्य दृष्टी लाभलेली आहे, असा थोर संत महात्मा म्हणजे ओशो. ओशोंबद्दल थोडीशी समज गैरसमज भरपूर आहेत. का? तिथपर्यंत आपली पोच नाही, आपली लायकी नाही, म्हणून आम्ही द्राक्षाला कोल्ह्याला द्राक्षे आंबट. लक्षात आलं का? त्यांच्या ज्ञानापर्यंत आम्हाला पोचता येत नाही म्हणून आम्ही त्यांना त्यांचे मापं काढतो. पण विशेष सोडा. हो, त्यांच्या ज्ञानाचं माप काढणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. थुंकी कोणावर पडणार आहे? असे ते ओशो. ओशोनी देखील गीतेवरती भाष्य केलेलं आहे. असे तसे नाही. हो, ज्ञानेश्वर एवढे मोठे ग्रंथ, 18 ग्रंथ नुसत्या गीतेवरती आहेत. एकूण त्यांचे ग्रंथ किती आहेत माहिती आहे का ओशोंचे? 750 ग्रंथ आहेत. पण त्यांनी लिहिलेलं नाही, ते प्रवचनातून जेवढं म्हणून शिष्यवर्गाने लिहून काढलेलं आहे त्याचे 750 ग्रंथ तयार झालेत. ज्ञान किती अलौकिक असेल. त्यांनी देखील गीतेवरती भाष्य केलं. अलीकडं गुरुदेव रानडेंनी भाष्य केलं, लोकमान्य टिळकांनी भाष्य केलं, विनोबा भावेंनी भाष्य केलं, सगळ्यांनी भाष्य केलं. या सगळ्यांच्यात आणखीन एकांचं नाव राहिलं. ते म्हणजे कोण? संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांनीही गीतेवरती भाष्य केलं. या सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलं. पण अभिमानाची गोष्ट लक्षात ठेवा, जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. जगमान्य कोण झाली? ज्ञानेश्वरी झाली. या सगळ्यांनी ज्ञानाधिष्ठित गीतेवरती भाष्य केलं. ज्ञानियांसाठी, बुद्धिजीवींसाठी ते भाष्य केलं. पण ज्ञानोबांना कळवळा होता, ज्ञानोबांना पोटतिडीक होती. हो, हे अलौकिक ज्ञान भगवंताचं माझ्या सर्वसामान्य जीवाला कधी कळणार? नाही का? अरे का? हा माझा जीव आहे ना, हा भक्तीच्या वाटेनं वाटचाल करणारा हा जीव आहे. ज्ञान पेलत नाही, ज्ञान झेपत नाही त्याला. मग काय करावं? ज्ञानोबांनी एकच केलं. ह्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काय केलं? त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली. आणि सोपं करून सांगितलं, अत्यंत सोपं करून सांगितलं. आणि म्हणून द्वैत संपवलं. ज्ञानोबांनी द्वैत संपवलं. किंबहुना सर्व संतांनी द्वैत संपवलं. हो, सगुणाला तितकीच मान्यता दिली जितकी निर्गुणाला, निर्गुणाला तितकीच मान्यता दिली जितकी सगुणाला. कारण सोन्याशिवाय अलंकार घडत नाहीत. माझं बोलणं समजून घ्या. सोन्याशिवाय अलंकार घडू शकत नाही, पण अलंकाराशिवाय सोनं कळत नाही. बरोबर आहे ना? माझ्या हातात अंगठी आहे, सोन्याची अंगठी आहे. सोन्यानं अंगठीचं रूप धारण केलंय. पण जोपर्यंत अंगठीचं रूप आहे तोपर्यंत सोन्याला किंमत आहे. माझं बोलणं कळते का? बीजची झाली तरू भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. काय ज्ञानोबांनी छोटी छोटी उदाहरणं दिली. तो त्या अलौकिक परमात्म्याबद्दल 4500 सिद्धांत ज्ञानेश्वरीत आहेत. पण ते सिद्धांत कळण्यासाठी 4500 दृष्टांत ज्ञानोबांनी दिलेले आहेत, कळावा म्हणून. मी नेहमी दृष्टांत देत असतो.
एक बाप होता, श्रीमंत होता, एकुलती एक मुलगी होती. लेकीच्या प्रेमापायी लेकीच्या लग्नामध्ये बापानं 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. किती किलो? 3 किलो सोन्याची वीट. पोरगी म्हणली गळ्यात कशाला बांधता, डोक्यात घाला न मारा. बाप म्हणला अगं पोरी तुला कळते का, 75,000 तोळा आहे, किती महाग आहे. हा सोनं का अनमोल आहे. अहो बाबा सोनं अनमोल आहे मान्य आहे, पण ते जोपर्यंत अलंकारात ते नटत नाही, आकारात येत नाही, नाही का, ते ज्यावेळेला नक्षीनं आकारात येईल, माझ्या गळ्यात पडेल त्यावेळेला बाबा मी किती सुंदर दिसेन. वीट घालून काय करू, त्याला आकारात नटवा. म्हणून ते सोनं ज्यावेळेला अलंकारात नटतं ना, त्याच वेळेला ते देखणं दिसतं. तसं अव्यक्त परमात्म्याला एकट्याला नांदता येईना, म्हणून अलंकार रूपानं तुमच्या आमच्या रूपानं तो नटला. लक्षात ठेवा. माझं बोलणं कळलं का? ज्ञानोबऱ्यांनी महत्व का दिलं सगुणाला? निर्गुणाला महत्व दिलं नाही का? दिलं. सगुणाला तितकंच महत्व दिलं. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. गोड गा. सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. हा सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. म्हणती गोविंदू रे, म्हणती गोविंदू रे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की सगुण म्हणू की सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, स्थूल म्हणो की सूक्ष्म रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. भेद मिटवून टाकला. अर्थ कळला का? आणि म्हणून आज वारकरी संप्रदाय जो अधिराज्य गाजवतो ना जगतावरती, त्याच्या पाठीमागचं कारण कोण आहे? आपला ज्ञानोबा. लक्षात ठेवा. फक्त एक आहे, लगेच काका फुगून गर्वानं जाऊ नका आमचा संप्रदाय श्रेष्ठ. कारण संप्रदाय बी माती खाणारे भरपूर आहेत. कारण ही जी ज्ञानाधिष्ठित वाटचाल करणारे संप्रदाय आहेत ना, ते आपल्याकडे बघताना जरा वेगळ्या नजरेनं बघतात. हे बी लक्षात ठेवा. काकत मांजरे येऊन देऊ नका. ज्यावेळेला ज्ञानोबा तुकोबांचं ज्ञान आम्ही या व्यासपीठावरून मांडत असतो ना, त्यावेळेला ज्यावेळेला मुहूर्की मंडळी आमच्यासारखी व्हॉट्सअपचे जोक, सासू सुनं, लक्षात आला का, अंगविक्षेप, कमरेखालची विनोद ज्यावेळेला आम्ही मांडतो, त्यावेळेला इतर सांप्रदायिक लोक आमच्याकडे बघताना तमासगीर म्हणून बघतात. लक्षात ठेवा. का? आम्ही मातीत घालायला लागलो संप्रदाय. गांभीर्य आम्हाला कळेना. भूमिका समजून घ्या. या व्यासपीठावरनं जर वेगळं सुलट मांडायला लागलो, बरं प्रेझेंट कोण होतंय? आपण होतोय. मांडतोय काय? विनोद. हो. आणि दूषण लागतंय कोणाला? ज्ञानोबा तुकोबांना. कळतंय का नाही? पोट तिडीक लक्षात आली पाहिजे हो संतांची. ज्ञानेश्वरी संपली, गाथा संपली, भागवत संपला, म्हणून आम्ही बाकीच मांडायला लागलो या व्यासपीठावरनं. त्याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे का? तुम्ही आहे. दुसरं कोणीच नाही कारणीभूत. का? तुमची निवड बदलली, तुमची चव बदलली. लक्षात आलं का? तुम्हाला जशी चव लागते तीच चवीची माणसं आम्ही बोलवायला लागलो. खरं का खोटं आहे? आम्हाला चटपटीत पाहिजे ना. घे. बदनाम संत होत आहेत त्याचं काय? त्यांच्या दृष्टीनं ज्ञानोबा तुकोबांच्या मुखातून हेच बाहेर पडतं का? संपले ना. काय उपयोग आहे? भूमिका समजून घ्या. ज्ञानोबा तुकोबा या मंडळींनी, या संत महात्म्यांनी
जो परमार्थ सोपा केला. का सोपा केला? कारण तुम्ही आम्ही प्रापंचिक आहोत, तुम्ही आम्ही संसारिक आहोत. योग्यांचं ज्ञान योग्यांसाठी वेगळं आहे, पण त्या परमात्म्याची अनुभूती, त्या परमात्म्याचा आनंद तुम्हा मला उपभोगता येऊ नये का, म्हणून द्वैत संपवलं. आणि भक्तीच्या वाटेनं परमार्थ रुजवला, बिंबवला. लक्षात ठेवा, आजच्या अभंगाचं तेच वैशिष्ट्य आहे. रूपक म्हणून जनाबाईने जात आपल्या पुढे ठेवलं, जात रूपक म्हणून. का? ते अव्यक्त जो अर्थ आहे, जे गुह्य आहे, ते गुह्य लक्षात यावं म्हणून जात्याचं रूपक मानलं, सोपं करून सांगितलं. असो, जीव आणि शिव, सगुण निर्गुण, हे दोन्ही आहेत तोपर्यंत पांडुरंगाई आहे. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे. प्रपंच म्हणजे बायकापूर्व भांडी कुंडी नव्हे, प्रपंच म्हणजे पंचतत्वाचा खेळ. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. पाचच बोट का? ही 5 बोट म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, 5 ज्ञानेंद्रिय. तो कळतो कशानं? तर ज्ञानेंद्रियानं कळतो. डोळे तुम्ही घ्या रे, तुम्ही ऐका रे. म्हणजे संतांनी जी आज्ञा दिली ती ज्ञानेंद्रियांनाच दिली. का? ही ज्ञानेंद्रियच त्याला प्राप्त करण्यासाठी सार्थ ठरतात. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. आणि 3रं चरण, सासू आणि सासरा धीर तो 3रा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो 3रा. 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 ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे. सासू आणि सासरा धीर तो 3रा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आता ही सासू कोण आहे? कोण आहे सासू? पूर्वी सुनेला मुठीत ठेवायचं एक टेक्निक सासूकडे होतं बघा. पूर्वी ते टेक्निक कुठलं होतं माहिती आहे का? पूर्वी प्रत्येकाच्या घरी जाती होती. विषय जात्याचाच आहे, त्यामुळे जात सोडून बाहेर जाणार नाही. काही जण जरा टकळ्या आली चेहऱ्यावर, राघोबाई आता सासू सुन आली म्हटल्यावर बहुतेक गोष्टी सुरू होतील. विसरा, कोण आहे सासू? पूर्वी टेक्निक होतं बघा, तिला ताब्यात ठेवायचं. प्रत्येकाच्या घरात जाती होती. सासू काय करायची माहिती आहे का? पहाटे 3 वाजताच त्या धान्याच्या टोपल्या 5-7 टोपल्या जात्याजवळ नेऊन ठेवायची गोळा करून. आणि सून जिथं झोपले का नाही त्या खोलीत जायची सासू. हिला झोपच नाही म्हातारीला या. हो, आणि जे सून जिथं झोपले का नाही तिथून पेकटात लात घाला. होट रांडण हे शिकवलं का तुला? चालते दळून घे. ती बिचारी उठायची. लय जाच धाक बी तेवढाच होता सासवांचा, लय धाक होता. हो, ती बिचारी 3ला उठायची आणि जाते येऊन बसायची. तिचं दळण बघा, ते जात सुरू व्हायचं 3 वाजता. पहिली बुट्टी संपली, ती मागं सारायची. हे घे दुसरी. ती बिचारी घाबरून दुसरी बी दळायची. त्या टोपल्या का बारक्या एवढ्या मोठ्याला टोपल्या, 3-3, 4-4 पाहिल्याची एक टोपली, 5-6 टोपल्या ठेवलेल्या.
ती बिचारी दळायची, दुसरी संपली, हे घ्या तिसरी. ही मागणं ऑर्डर द्यायची आणि तिचं जातं चालूच आहे बाबा. जातं कोणामुळे फिरत होतो मंडळी? माऊल्यानं सांग, कोणामुळे फिरत होतं जातं? अरे मोठ्यानं बोला की. सासूमुळे ना. सासू सांगायची नाही दळायची, सासू सांगायची नाही दळायची. तशी तुम्हा मला एक सासू आहे सगळ्यांनाच, फक्त बायकांना नाही, फक्त महिलांना नाही, सगळ्यांना, मानव जातीला एक सासू आहे. आणि ती सासूनं असा छळ मांडलाय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असावं असावं असावं, हे असावं ते असावं, अमका असावं तमका असावं, नाही का? सकाळी जे जातं सुरू होते आमचं, झोपलं तरी चालू आहे, सकाळी उठलं तरी चालू आहे. आणि जन्म मरणाचं जातं जे फिरतंय ना, ते कुठल्या सासूमुळे फिरतंय? नाथांच्या हरिपाठामध्ये पहिल्या अभंगाचं दुसरं चरण सांगतं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तैसे झाले अंगे हरी रूप, हरी रूप, तैसे झाले अंगे हरी रूप, हरी रूप. हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. वा. जन्म घेणे लागे म्हणजे जन्माला कारण ही वासनाच आहे आणि मृत्यूला कारण ही म्हणजे जन्म मरणाचं जे फेरा चाललंय ना, त्याला कारण कोण आहे तर ती वासना आहे, तिचं नाव आहे सासू. जसं हे लोकीचं जातं फिरते ते सासूमुळं, व्यावहारिक जातं फिरते ते सासूमुळं, तसं जन्म मरणाचं जे जातं फिरते ना, ज्या जात्यात तुम्ही आम्ही अडकलोय ते जातं फिरते वासना नावाच्या सासूमुळं. मग संत महात्म्यांनी तोडगा काढला, हे जे जातं थांबवायचं आहे, फिरते सासूमुळं थांबवायचं तर आहे, मग काय मार्ग? मार्ग बी आहे. काय मार्ग आहे? तुकोबाराने गोड मार्ग सांगितलाय, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. हा वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, संत चरणी रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. तुकोबाराने मार्ग शोधून काढला, कोणता? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आता शब्दशः अर्थ घेऊ नका बरं माऊल्यांनो. संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची धूळ, लागता सहज, संतांच्या पायाची धूळ अंगाला लागली की आमची वासना जळून जाते, पाप जळून जातात. असं जर असतं तर चंद्रभागेच्या वाळवंटाला वाळू शिल्लक राहिली नसती. आत्तापर्यंत एकतरी जातीवंत संत येऊन गेला असेल का नाही? त्याच्या स्पर्शाने ती पावन झाली असेल ना वाळू. लोक काय करणार? पांडुरंगाकडे कुठं जातो? सगळी चंद्रभागेला. हो, तस्करी सुरू झाली असती, टिकी भरून वाळू घरी नेली असती. दिवसभर पाप करायचे, संध्याकाळी 4 शितोडं खांद्यावर टाकलं की झाला पापातनं मोकळा. का?
तुम्ही महाराज सांगितले संत चरण रज लागता, तसं नाही त्याचा अर्थ. मगाशी म्हणून ठेवलंय मी ज्ञानोबाची संत चरण रज नाही, संत आचरण रज. संताचरण रज, संतांच्या आचरणाचा थोडासा भाग जरी आम्हाला प्राप्त झाला तर वासनेचे बीज, आणि जिथं वासनेचं बीज जळून जातं तिथं जन्म मरण राहील का? एकानं काय केलं माहिती आहे का? मनाशी पक्क केलं, म्हणला या वेळेला 5 टन हरभऱ्याचं पीक घ्यायचं. किती टन? 5 टन हरभऱ्याचं पीक घ्यायचं. तुळजापूरच्या बाजारात गेला आणि 5 पायल्या हरभऱ्याचं बी घेतलं त्याने. 5 पायल्या हरभऱ्याचं बी घेतलं, घरी आला, चूल पेटवली, कढई ठेवली. हो, त्या हरभर बी त्यात वतलं, खरपूस भाजलं आणि पेरायला घेऊन गेला. उगवल का माऊल्यानं? का उगवणार नाही? भाजले, मोडच जाळून टाकलं. जिथं बी भाजलं तिथं उगवतं का? तसं वासना भाजली, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण. वासनेचं बीज भाज संपलं. कोणाही वासना? सासू. जन्म मरणाचं जातं जर थांबवायचं असेल तर एक काम करा, घरी जावा आणि पहिल्यांदा सासूला जाळा. तुम्ही हसला का? कुठली सासू? खरी जाळाल. वासना नावाची सासू. संपलं जन्म मरणाचं फेराच संपला. विठाल शेवटचा एक दृष्टांत देतो, मी सेवेला पूर्णविराम देतो. 4 तरुण होते. ऐका, मनाचा कान देऊ. 4 तरुण होते, नोकरीच्या शोधाला लागले, नोकरी शोधत होते. आता ह्या युगात नोकरी मिळते वे? शोधून शोधून कंटाळे, शेवटी पत्ता लागला. अरे म्हणले कशाला इकडे तिकडे हिंडताय, जावं म्हणले वरचाळीला, तिथे एक जुनाट म्हातारी आहे, ती नोकरी देती. शब्द कानावर टिपून घ्या. कोण आहे म्हातारी? ती जुनाट म्हातारी आहे, ती नोकरी देती. ही 4 तरुण गेले. ती म्हातारी इतकी देखणी होती, वय जास्त होतं, पण 16 वर्षाच्या पोरीसारखं तरतरीत होती म्हातारी. 16 वर्षाच्या पोरीसारखी, हो, ताजे तवानी आणि अखंड म्हातारीच होती, पण चेहऱ्यावर तेज मात्र नाद भरी होती. हे 4 तिथे गेले. म्हणले आजीबाई तुम्ही नोकरी देता असं कळालं. हो, मग आम्हाला नोकरी देता का? म्हातारी म्हणली दिली. दिली? हो दिली. काम काय करायचंय? का नाही म्हणले, अंगणात एक रांजण आहे, दिवसात एकदा रांजण भरायचं. ती खुश झाली. आजीबाई पगार किती देणार? ती म्हणली तुम्ही म्हणाले एवढा, तुम्ही मागायचं आणि मी द्यायचा. तुम्ही म्हणाले ना पगार, पगार कधी देणार? संध्याकाळी. बघा, पगार संध्याकाळी, मागील एवढा पगार. बर काम काय आहे? दिवसात एकदा रांजण भरायचं आहे. अलग लक्षात. ही 4 म्हणली आजीबाई कामावर कधीपासून? आत्तापासून. आयती नोकरी मिळाली आणि असली नोकरी मिळते का? 4 बी खुश. लका म्हातारी फसली. बर म्हातारी फसली. 4 मोठ्याला घागरी घेतल्या, हो, खांद्यावर मारल्या. नदी होती 4 किलोमीटर लांब. गेली घागरी घेऊन, तावानं घागरी भरल्या, खांद्यावर मारल्या, आली. रांजणात घागरी वाचल्या. रांजण काय भरलं नाही. ऊन मी म्हणायला लागलं. चला म्हणले आता आणखीन एक खेप करून रांजण भरून टाकू. परत 4 गेली. हो, पाय भाजत होत, ऊन मी म्हणत होत. घागरी भरल्या, खांद्यावर मारल्या, जीव मेटाकोटीला आला. तसंच चालत आली. रांजणात घागरी वाचल्या, रांजण काय भरलं नाही.
तिने सांज झाली. हो, जीव व्याकुळ झाला, पायाला फोड आलं, खांद दुखायला लागलं, तरी बी आशा बहुदारुण लगा भरलं पाहिजे, त्याशिवाय पगार मिळायचा नाही. परत गेली हो 4 किलोमीटर बिचारी, घागरी भरल्या, खांद्यावर मारल्या, आणि कसं तर रडत कडत रडत कडत गड्या म्हणल्या आता शेवटचीच खेप बाबा, आता काही झेपणार नाही आपल्या. आली आणि रांजणात घागरी वतल्या, रांजण काय भरलं नाही. 4 जण बाजूला आली, गड्या आता रांजण भरलं नाही, पण काय तर खायला पाहिजेच की संध्याकाळ, जा बाबा एकानं कोणीतरी जावा पगार मागा. त्यातला एक जण गेला. आजी बसली होती नटून थटून चौकटीत. कुठं बसली होती ती? चौकटीत. हो, एक जण गेला, आजीबाई पगार देता का? आजी म्हणली रांजण भरलं का? नाही भरलं, पण पगार द्या. ती म्हणली एकेकानं तोंड आत करा, पगार देते. हे बिचाऱ्यानं आशीनं तोंड आत केलं. म्हाताऱ्यानं काढून ठेवलं तर लाकडी फळकूट. जसं ह्यानं तोंड पगारासाठी आत केलं, पण तिला दणका थोबाडावर. बिचार तोंड धरून गेलं पुढं. मागच्यांना वाटलं त्याला पगार मिळालाय वाटतं, म्हणून दुसरा गेला, त्याच्या बी थोबाडावर एक, चौघांच्या थोबाडावर एक एक फळकूट बसलं. 4 गोळा झाली आणि चर्चा चालली, तुला किती पगार मिळाला, तुला किती मिळाला. ही गोष्ट 4 तरुणांची नाही, ही गोष्ट तुमची आमची आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही रांजणच भरतो. भरते का? बरं ते रांजण का भरलं नाही हो, ते कळलं नाही आपल्याला अजून. रांजण का भरलं नाही, का भरलं नाही माहितीये का? त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती आणि घराच्या मागं माळवून ऊस केलं होतं. भरल का? कोण आहे ती म्हातारी? जुनाट. शब्द लक्षात ठेवा, जुनाट म्हणजे कोण आहे ती? माया. कोण आहे ती म्हातारी? माया आहे ती. ताजी तवानी आहे. हो, नुसतीच गप नाही ती, लय जणांना भुलवलंय तिनं. 4 तरुणांचं काय घेऊन बसलाय? तुम्हा आम्हाला बी भुलवलंय तिनं. माझ्या सद्गुरू जनार्दन बाबांचा सुंदर भारुड आहे मायेवरती. हो, अशी ती गतकाळी आहे. गतकाळी म्हणजे नखरेल. माया गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी. गतकाळी आल्या मुच्या घरा, तिने मांडीला हा पसारा. कुणाकुणाला बोलवले? भुलविले ब्रह्मादी हरिहरा. या गतकाळीने आधी नव्हती बळे आली, घरी येऊन मालकीन झाली, तिने शुद्ध कुळे विटाळली. या गतकाळीने माया गतकाळी ग गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी, गतकाळी ग गतकाळी, माया गतकाळी ग गतकाळी. त्या मायेनं वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमानं तृष्णा नावाचं पाणी भरून जी पीक पिकवते ना, ते खूप वेगळं पीक आहे. आम्हाला कळतच नाही. हो, आणि आम्ही रांजण भरत चाललोय आणि ती पिकं वेगळीच पिकवते. कुठली पिकं आहेत ती? शेवटचा अभंग घेतो. माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांचाच हा अभंग आहे. आध्यात्मिक लोकगीताच्या माध्यमातून सद्गुरू जनार्दन महाराजांनी जो प्रपंच सांगितला, जो संसार सांगितला, तर तू कान गोड ठेवून ऐका. आणि या अभंगावरती माझं पूर्ण कीर्तन आहे. बैलाला वडिलावं यूट्यूबवरती जरूर तुम्ही ऐका. कोणती पिकं आहेत ती? गुमानानं माझ्यानं बैलाला ये,
सर्जाला राजाला वडिलावर सरमाग फिरमाग बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव काम क्रोध दोन्ही बैल झोंपुनी दोन्ही बैलाला झोंपुनी तेच ना तेच भजनी टेका वाजवा हा काम क्रोध दोन्ही बैल झोंपुनी विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी देहक्षेत्र नांगराव माझ्या बैलाला वडिलावर बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलावर माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव एक शेतकरी शेत पिकवतो आणि त्या शेतीच्या मशागतीसाठी 2 बैलांची गरज आहे. ती बैल कोणकोणते? काम आणि क्रोध. काम आणि क्रोध हे वैरी नाहीये. काम आणि क्रोध हे संसाराचे बेस आहेत, लक्षात ठेवा. आम्ही त्यांच्याकडे वक्र दृष्टीनं पाहतो. सद्गुरू जनार्दन महाराजांनी इतका सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्याबद्दल ठेवलाय. ते म्हणतात त्यांना मारू नका, बैल म्हणून या शेतीसाठी उपयोग करा. ही क्षेत्र मिळाले, ही शेती मिळालेली आहे. काम क्रोध दोन्ही बैले जुंपोनी विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी देहक्षेत्र नांगरावं. हे देह जन्माला कोणामुळे येते? काम नावाच्या बैलामुळेच ना, बरोबर आहे की नाही? का मारायला चाल त्याला? देहक्षेत्र नांगरावं माझ्या बैलाला वडिलावं. पूर्ण अभंग सांगत बसत नाही, ऐकायचं असेल तर युट्यूबला जा. शेवटच्या चरणात सद्गुरू जनार्दन महाराज सांगतात ते मायेची पिकं कोणती आहेत आणि ते काय करावं. दया क्षमेचे खळे बनवूनी दया क्षमेचे खळे बनवूनी दृढ भक्तीचा खांब रोवूनी दृढ भक्तीचा खांब रोवूनी माया पिक तुडवाव. कोण कोणते? काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय वगैरे वगैरे. माया पिक तुडवावा. ही मायेची पिक आहे, लक्षात ठेवा. माया पिक तुडवाव माझ्या बैलाला वडिलावर बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार Bye.
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी पावली पावली धारा धारा पावली टाळी वाजवा राहुल साठी मी जोरदार वाजवत काय जीव तोडून लेकरू वाजवतो. खूप सुंदर बाळ, तुला दीर्घायुष्य लाभो. खूप छान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. किंभवना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले तीर्थ माझी उरले पायी कपड.
करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. परमपित्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय